14 मे 1657 साधारणपणे या घटनेला अनेक इतिहासकार काही मागची पुढची घटना सांगतात. काहींच्या मते 1648 तर काहींच्या मते 1666 सुद्धा याची तारीख आहे. परंतु ज्या अर्थी रायगडाचं आणि प्रतापगडाचे बांधकाम शिवरायांनी काढले होते आणि याच काळामध्ये स्वराज्याचा खजिना हा कमी पडत चालला होता, त्यावेळी आजूबाजूचे असे कोणते प्रदेश आहे की त्या ठिकाणी स्वराज्याला खजिना भेटेल, म्हणून स्वराज्याचे अनेक मातब्बर सरदार हे हा खजिना शोधण्यासाठी आजूबाजूला जात होते. आणि अशाच स्वराज्याकडे एक बातमी येऊन धडकली. जवळच असलेला कल्याणचा सुभा आणि कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद याने महाराष्ट्रातून जमा केलेला प्रचंड असा खजाना आदिलशाहीला पाठवायला सुरुवात केली होती. खजिना घेऊन खासा त्याचा स्वतःचा मुलगा वाहिय मुल्ला हा आपल्या अनेक शिपायांसह आदिलशाहीकडे निघाला होता, विजापूरकडे निघाला होता. पुण्याचा घाट सुरू झाला आणि पुण्याच्या घाटामध्ये साधारण आजही पुण्याचा घाट म्हणलं तर प्रचंड मोठा घाट. या घाटामध्ये जाताना सैनिक जसे वरती चढू लागले, बैलगाडीलाही हा खजिना वरती घेऊन जाणं शक्य होत नव्हतं. ज्यावेळी या घाटामध्ये बैल परत येऊ लागले, गाडी परत येऊ लागली, त्यावेळी घोड्यावरचे सैनिक उतरून ती गाडी ढकलू लागले. आणि तेवढ्यात आबाजी सोनपंत स्वराज्याचे मातब्बर सरदार यांनी आपल्या मराठ्यांसही त्या खजिन्यावरती लूट करायची ठरवली. हर हर महादेवच्या गर्जना झाल्या. हर हर महादेव करत हे मराठे त्या मुल्लांच्या सैनिकांवरती तुटून पडले. दोघांमध्ये घनघोर युद्ध सुरू झालं. टिकणार किती वेळ? 2-5 मिनिटं झाली असतील. सर्वजण खजिना सोडून पळून गेले. खासा खजिना आबाजी सोनपंतांच्या हाती लागला. आबाजीला अतिशय आनंद झाला. बातमी शिवरायांपर्यंत गेली. शिवराय त्यावेळी आजूबाजूच्या प्रदेशामध्ये होते. एका तंबूमध्ये असलेला शिवरायांचा तो डोलाचा मानाचे ठिकाण, त्या ठिकाणी शिवरायांना बातमी पोहोचली की खजिना आपल्या हातामध्ये आलाय. कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद याचा खजिना आपल्याकडे मिळाला म्हटल्यानंतर शिवरायांना अतिशय आनंद झाला. आबाजी सोनपंतांनी हा खजिना शिवरायांच्या समोर मांडला. शिवरायांनी बघितलं, स्वराज्याला प्रचंड धन मिळालं आहे. शिवरायांनी आबाजी सोनपंतांना शाबाशी दिली. आबाजी शाबास, या पद्धतीचे धन जर स्वराज्यास मिळत असेल तर निश्चितच लवकर असे 2 काय हजारो किल्ले आपण बांधू शकतो. आबाजी सोनपंतांनी शिवरायांना दुसरी बातमी दिली. महाराज, एक आनंदाची बातमी आणखी आहे. कसली आबाजी? एक रत्न आणखी आपल्याकडे मिळालेलं आहे. आपल्या समोर पेश करण्याची परवानगी आहे. महाराजही थोडीशी चिंतित झाले. अरे, असं कोणतं रत्न आहे जे आबाजींनी आपल्यासाठी आणले? आबाजी, परवानगी आहे. आणि तेवढ्यात मुल्ला अहमदचा मुलगा वाहिया मुल्ला आणि त्याची सुंदर पत्नी हिला महाराजांच्या समोर मांडण्यात आलं. बुरख्यामध्ये असलेली ही सुभेदाराची सून, सुभेदार म्हणजे मुल्ला अहमद याची सून, हिची ख्याती महाराष्ट्रभर पसरलेली होती. कल्याणच्या सुभेदाराची सून म्हणजे अतिशय सुंदर, देखणी, लावण्यवती. या सुनेला समोर मांडण्याची परवानगी आबाजीने मागितली. शिवरायांना सांगितलं, हे तेच रत्न आहे महाराज, ज्या रत्नाला बघण्यासाठी अनेक जण म्हणतात की सुभेदाराची सून आहे तरी कशी, ती चंद्रालाही लाजवेल आणि सूर्यालाही लाजवेल इतकी ती सौंदर्यवती आहे. आबाजी सोनपंतांनी केलेलं वर्णन ऐकल्यानंतर महाराजांनी सांगितले, आबाजी, त्यांना दरबारात घेऊन या. परंतु आबाजी सोनपंत या सुनेला या परिस्थितीत घेऊन येतील हे महाराजांना वाटलं नव्हतं. सुनेच्या हाताला साखळदंड बांधलेले होते. मुल्ला वाहिय, तिचा नवरा बाजूला उभा होता, तोही साखळदंडात बांधलेला होता. रडत अश्रू ढाळत ती समोर आली. ही लावण्यवती सुंदरी समोर येते. तिचे हात साखळदंडाने बांधलेले आहे. महाराजांनी बघितलं, महाराजांना संताप आला. परंतु तो संताप थांबवत महाराज त्या सुनेच्या समोर 4 पावलं पुढे गेले. आपली नजर खाली झुकवून ही सुभेदाराची सून उभी होती. आता आपल्यासोबत कोणता प्रसंग होणार? तोच प्रसंग जे मुघल घडवून आणतात, तोच प्रसंग जे आदिलशाहीचे सरदार घडवून आणतात, असा वाईट प्रसंग आपल्यावरती आलेला आहे. बघून तिच्याही डोळ्यामध्ये अश्रू आले. महाराजाने एक क्षण त्या सौंदर्यवतीकडे बघितले
खरं तर अनेक इतिहासकार सांगतात यावेळी छत्रपती शिवरायांनी शब्द वापरले, अशीच सुंदर आई असती आम्हीही सुंदर झालो असतो. मी यात थोडासा बदल करतो. अशीच सुंदर आई असती हे स्वतः शिवराय म्हणतील. अहो, शिवरायांची आई माता जिजाऊ साहेब ही त्या काळामध्ये अतिशय सौंदर्यवती होती. महाराष्ट्रामध्ये जिजाऊ आई साहेबांसारखी सौंदर्यवती, जिजाऊ आई साहेबांसारखी शूरवीर अशी स्त्री नव्हती असं सुद्धा अनेक इतिहासकार सांगतात. मग इतकी सुंदर आई असताना आपल्याच आईला सुंदर नाही असं शिवराय तरी कसे म्हणतील? आणि शिवराय स्वतः किती सुंदर होते. ज्यावेळी आग्रा भेटीसाठी शिवराय गेले त्यावेळी अनेक मुघलांच्या स्त्रिया शिवाजी दिखता कैसा है हे बघण्यासाठी स्वतः आलेले आहेत. अतिशय सुंदर दिसतो आणि बरोबर आहे. बाणासारखं टोकदार नाक, पाणीदार डोळे, झुपकेदार असे केस, एखाद्या योगालाही लाजवावं असं चेहऱ्यावरती तेज. स्वतः महाराज अतिशय सुंदर होते. हे महाराजही सुंदर आहेत, माता जिजाऊ साहेबही सुंदर आहेत. मग शिवराय असे कशावर म्हणतील की अशीच सुंदर आमची आई असती? कुठल्याही बालकाला जर आपण विचारलं सर्वात सुंदर जगात कोण आहे सांग, तर जी आई दिसायला खरंच सुंदर नसेल, जिचे नाक डोळेही दिसायला सुंदर नसेल, तो सुद्धा सांगतो माझी आई सर्वात सुंदर आहे. आणि इतकी सुंदर आई असताना तिचा मुलगा कसा सांगेल अशीच सुंदर आई असती? इथे शिवराय म्हटले काय? एका पोवाड्यामध्ये, एका गीतामध्ये याचं वर्णन आलेलं आहे. हे गीत जर आपण ऐकलं तर लक्षात येतं शिवराय स्वतः म्हटले काय होते. शिवराय म्हटले होते, त्या गीताच्या ओळी मी आपल्याकडे सांगतो. अंधेऱ्या रात्री चमकत होत तिच्या रूपाचं ऊन, अंधेऱ्या रात्री चमकत होत तिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती एका सुभेदाराची सून. त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो सिलवान, त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो सिलवान. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. त्या तरुणीला आई म्हणाला, आई सारखी नाही, आई सुंदर असती नाही, प्रत्यक्षात तो आईच आहे राजी. त्या तरुणीला आई म्हणाला आणि कोण म्हणाला? राजा तो सिलवान. जगामध्ये, संपूर्ण जगतामध्ये एकमेव राजा आहे ज्याला एवढ्या उपमा दिलेल्या आहेत इतिहासकारांनी. शिलवान राजा आहे. कुणीही बोट ठेवू शकत नाही शिवरायांच्या कर्तृत्वावरती, शिवरायांच्या शिलावरती. राजा शिलवान आहे. साक्षात आईच म्हणाला तुम्ही माझ्या आईच आहेत. आणि आबाजी सोनपंत ही पहिली आणि शेवटची वेळ असेल. आपल्या स्वराज्यामध्ये स्त्रियांचा आदर केला जातो. ती वस्तू नाहीये, ती रत्न नाहीये की जिला बेडा घालून समोर आणावं. हा घडलेला प्रकार बाजूला उभ्या असलेला मुल्ला वाह्य हा सुद्धा बघत होता. अरे, आपल्या स्त्रीचा एवढा सन्मान झालाय, हा राजा खरंच शिलवान आहे. आणि त्याच्याही डोळ्यातून अश्रू आले. तोही म्हणाला महाराज क्षमा असावी, आपल्याविषयी ऐकलं होतं पण आज प्रत्यक्षात बघितलं. स्त्रीचा खरा सन्मान स्वराज्यामध्ये केला जातो हे आज डोळ्यासमोर बघितलं. समोर असलेली सुभेदाराची सून हिने सुद्धा आजपर्यंत खाली बघत होती, आता तिने सरळ महाराजांकडे बघितलं. तो राजा ज्याच्या डोळ्यामध्ये डोळे भिडवताना सैनिकांना, विरोधकांना, शत्रूला सुद्धा भय भय होत, अशा महाराजांच्या डोळ्याकडे बघितलं. हाच आहे तो राजा जो या जगाचं नेतृत्व करू शकतो. हा सिलवान राजा आहे, हा चरित्रवान राजा आहे. तिनेही हात जोडले. महाराजांनी सांगितलं सोनपंत, कल्याणच्या सुभेदाराच्या सुरांचा म्हणजे आमच्या आऊसाहेबांचा सन्मान करा. यांना चोळी बांगडीची व्यवस्था करा, वस्त्र द्या, मानाची वस्त्र द्या आणि यांना कल्याणला परत पोहोचत करा. यानंतर त्यांच्या चोळी बांगडीसाठी बाजूच्या 3 गावाची व्यवस्था सुद्धा करून द्या. याला म्हणावं राजा, याला म्हणावं सिलवान राजा. सुभेदाराच्या मुल्ला अहमदच्या कानावरती ज्यावेळी ही गोष्ट गेली त्यावेळी त्याच्याही डोळ्यामध्ये अश्रू आले. अहो, शत्रूच्याही डोळ्यामध्ये आपल्या वागण्यामुळे अश्रू आणणारा जगातील एकमेव राजा म्हणजे माझा शिव छत्रपती राजा आहे.